आणि विजय दादा आपणही मंचावर यावं. प्राप्ती, यू ऑल्सो बी विथ अस फॉर सम टाइम. येस, या ठिकाणी सुबोध सोनवणे सर उपस्थित झालेले आहेत. एकदा अत्यंत बिझी शेड्यूल मधून आलेलं हे व्यक्तिमत्व, आपलं खूप खूप धन्यवाद. एकदा छान टाळ्या वाजूया. सुबोधजी या ठिकाणी, विजयजी आहेत आणि स्पर्धक प्राप्ती सुद्धा इथे उभे आहेत. विजयजी, आपणाला काही बोलायचं आहे? येस, मगाशी जे वाक्य बोललो आपण संविधानाचं, ते सर्वांनी सरांसोबत आणि ह्या अरुण सोबत आपण एकदा रिपीट अगेन करायचं आहे. आपण ते रेकॉर्डिंग करणार आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्डिंग करायचं आहे की ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सर, मगाशी आम्ही एक वाक्य सांगितलं, म्हणजे वाक्य म्हणजे असं म्हणण्यापेक्षा की संविधान म्हणजे काय, आता हे रिपीट करतील, संविधान म्हणजे काय. ठीक आहे सर? खरं तर हे सांगत असताना सगळ्यांनी शांत राहा. या बाजूला आय वॉन्ट अ पिंट ऑफ सायलेन्स बिफोर आय स्टार्ट. मी 1 मिनिट थांबतो. सगळे शांत राहूया आधी. तर खऱ्या अर्थानं संविधान म्हणजे काय हे मी तुम्हाला विचारेन आणि आज आपण सगळे ते एकत्र म्हणूया की संविधान याचा खरा अर्थ काय आहे. तर माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणू शकता, संविधान म्हणजे काय. संविधान म्हणजे काय. परत एकदा, संविधान म्हणजे काय. माणसाने माणसाशी कसं वागावं आणि माणसानं माणूस म्हणून कसं जगावं याचं विधान म्हणजे संविधान. म्हणजे संविधान म्हणजे संविधान. सुबोधजी, संविधानिक माध्यमातून विजयदादा सामाजिक आणि सांस्कृतिक भान ठेवून आज खेल महोत्सव भरवत आहेत 2024. आपण 1-2 शब्दात या खेल महोत्सवाला शुभेच्छा द्याव्यात असा आमचा मानस आहे. आजच्या या खेळ महोत्सवासाठी आयोजकांनी मला येथे बोलवण्याचे निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. खरं म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतात, कदाचित कोणी पोलीस डिपार्टमेंटला असेल, कोणी डॉक्टर असतील, कोणी IT मध्ये असतील, कोणी कुठला व्यवसाय करत असतील, सर्वांचं एक सेडेंटरी म्हणजे काय म्हणतात, बस एक बैठकी काम हे जास्त झालेलं आहे. सोबत जंक फूड किंवा फास्ट फूड्सचं प्रमाण लहान मुलांपासून तर अगदी मोठ्या माणसांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे डायबिटीज असेल, त्याच्यानंतर स्पॉन्डिलायसिस असेल, हार्ट अटॅक्स असतील, याचं प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे आरोग्याचं महत्त्व जे आहे ते आधीपेक्षाही खूप जास्त त्याला आपण जपायला पाहिजे. कारण म्हणतात ना, सिर सलामत तर पगडी 50. तर हा एक खूप चांगला उपक्रम मला यांचा आवडला. खरं तर ख्रिसमस निमित्त मी पुण्याला होतो, पण यांनी मला सांगितलं की असा एक कार्यक्रमाचं आयोजन कर. म्हटलं टोटल अराजकीय कार्यक्रम आहे. आणि जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाची संकल्पना मला खूप चांगली वाटली की खेळाचं महत्त्व जे आहे हे पटवून देण्यासाठी आजचा जो उपक्रम आहे आणि सर्व आपण लोकांनी जो इतका छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल म्हणजे आपलं सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण मला इथे बोलावलं, माझा मान वाढवला, त्याबद्दल मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुबोधजी, आपले आभार मानण्यापेक्षा मी विजयदादांच्या वतीने 2 शब्द आपल्याला भेट देतो की आभाराचा भार कशाला. अरे आभाराचा भार कशाला, नुसतेच फुलहार कशाला. आभाराचा भार कशाला, नुसतेच फुलहार कशाला. एकमेकांच्या हृदयाच्या भिंतीचेच बांधूया घर आणि असल्या घराला दार कशाला. आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला. धन्यवाद सुबोधजी, आपण आसनस्थ व्हावं. आपलं खूप खूप धन्यवाद. आणि कोणाला, मालनताई दळवी यांना माझी विनंती राहील की आपणही मंचावर